नितीश कुमार यांनी काढला भाजप सरकारचा पाठिंबा, मणिपूरमध्ये मोठा झटका। एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे। जेडीयूनं मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा काढलेला आहे। मणिपूरमध्ये जेडीयूचे 6 आमदार निवडून आले होते, मात्र त्यातल्या 5 आमदारांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर जो एक आमदार जेडीयूमध्ये होता त्यानं भाजपला दिलेला आपला पाठिंबा मागे घेतला आहे। आणि राज्यात जेडीयूचे 6 आमदार होते, त्यातील 5 जण आधीच भाजपच्या गोटात आले आहेत। त्यामुळे जरी मणिपूरमध्ये जेडीयूनं भाजपचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कुठलाही धोका नाही। सरकार स्थिर आहे। नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल युनायटेड मणिपूरमध्ये बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारला दिलेला पाठिंबा परत घेतलेला आहे आणि त्यामुळे भाजपला मणिपूरमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। मणिपूरमध्ये जेडीयूचे एकूण 6 आमदार होते, त्यातील 5 आमदारांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे जेडीयूकडे फक्त एकच आमदार होता, आता त्यांनी पण आपला पाठिंबा परत घेतलेला आहे आणि आता हा एकमेव आमदार विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार आहे। जेडीयूचे आमदार यापूर्वीच भाजपमध्ये आल्याने सरकारवर कोणताही परिणाम होणार नसून सरकार स्थिर आहे। मात्र यातून नितीश कुमार यांनी केंद्र सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे, कारण सध्या नितीश कुमार यांचा पक्ष केंद्रात एनडीए सरकार सोबत आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी।